निवडणुकीची आता म्हणजे मतदानाचा दिवस 2 डिसेंबर आहे. 1 तारखेपर्यंत मला वाटतं प्रचार करता येईल. त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रचार आता संपवत आणलेला आहे. प्रभाग वाईज बैठका झालेल्या आहेत, गाठीभेटी झालेल्या आहेत. नंतर निरनिराळ्या समाजातील घटकांच्या बैठका झालेल्या आहेत आणि एकंदरीतच निवडणुकीसाठी जे काही गोष्टी आवश्यक असतात त्या सर्व आम्ही केलेल्या आहेत आणि मला या ठिकाणी खात्री आहे की आम्ही धारूर आणि माजलगाव दोन्ही ठिकाणी चांगल्या मताधिक्यानं त्या ठिकाणी विजयी होऊ. दादांच्या किती आणि कुठे या सभा होणार आहे? 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता आपली पहिली सभा आहे माजलगावला आणि दुसरी सभा आहे 12:30 वाजता धारूरला. मात्र निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपण बघू शकतो की रंगत आलेले आहे. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की कुस्ती होती तर हो द्या, मैदानात यायला तयार आहे, मैदानात या. नेमकं कोणाला उद्देशून या सगळ्या विषय होता? नाही, हे काही लोकांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन माझ्या वयाबद्दल किंवा बोलण्याबद्दल चालण्याबद्दल माझ्यावर टीका केली होती आणि म्हणूनच मी त्यांना ते प्रत्युत्तर दिलं होतं की माझं जरी 72 वर्ष वय असेल तरी आजही मी तुमच्याशी कुस्ती खेळायला तयार आहे. नाही, मला खरंच माहीत नाही, तुमच्याकडनंच पहिल्यांदा माहिती होती. हा प्रकार कुठं झाला, कसा झाला हे काही मला माहिती नाही. अशा पद्धतीने जर या घटनेकडे तुम्ही कसं बघा? नाही, अतिशय दुर्दैवी घटना आहे. म्हणजे तो हल्ला कशामुळे झाला, का झाला याची माहिती अद्याप बाहेर आलेली नसावी. परंतु जर राजकीय कारणामधून हा हल्ला झाला असेल तर तो अतिशय दुर्दैवी असं मी म्हणेन. पाहायला गेलं तर जेव्हा धनंजय मुंडेंनी वक्तव्य केलं परळीमध्ये, त्याच्यानंतर एक पत्र येतं, जुनं पत्र आहे. तर त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, संपूर्ण ज्या अनुषंगाने गोष्टी समोर येतात त्याच पद्धतीचे पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे धनंजय मुंडेंचे काही साथीदार, वाल्मिक कराडचे काही साथीदार या प्रकरणावरती दबाव आणत आहेत आणि आम्हाला देखील या प्रकरणामध्ये लढवण्याचं देखील काम होते, असं पत्र आहे. काय सांगायला? नाही, आता ती धनंजय देशमुखांनी जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे ती त्यांना मिळालेल्या माहितीनुसार दिली असावी. परंतु धनंजय मुंडे साहेबांनी परवा परळीत बोलताना एका जुन्या जिवलग मित्राची आठवण येते असं जे म्हणले ते मला वाटतं त्यांना वाल्मिक कराड यांचं नाव न घेता ते बोललेले आहेत, परंतु प्रत्यक्ष ते त्यांच्याबद्दलच बोललेले आहेत आणि हे वक्तव्यसुद्धा अत्यंत दुर्दैवी आहे. पण ते म्हणले आणखी बरेच कामं बाकी आहेत, इतक्या लवकर तर आम्ही रिटायरमेंट घेणार नाही किंवा रिटायरमेंट होणार नाही असं ते म्हणले. नेमके कसं बघताय तुम्ही? नाही, ते योग्य त्या बोलल्या, ते काही चुकीचं बोलले नाहीत. त्यांचं वय अजून काही म्हणजे तरुण वयातच आहेत, कार्यक्षम आहेत, त्याच्यामुळं त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि त्यांच्या हातून बीड जिल्ह्याची सेवा व्हावी, विकास व्हावा एवढ्याच मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.